येऊन सांगा, पण मला वाटतं आतापर्यंत त्यांनी सांगितलं नाही. आता कदाचित उद्या पेपरच्या माध्यमातून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न सुद्धा होईल की जेणेकरून आपण उत्तर देऊ नये. उद्याचा शेवट दिवस आहे आणि त्यामुळे हे पळकुटे लोक फक्त खोटा प्रचार करून मत मिळवण्याचा प्रयत्न करतात. काल सुद्धा तुम्ही पाहिलं, त्यांना मतं मिळत नाहीत, लोक त्यांच्या पाठीमागे नाही म्हणल्यानंतर प्रत्येक घरामध्ये पैसे वाटण्याचं काम चालू होतं. स्वतः आमदारांचे 2 भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांनी बीडी घरकुलला सगळ्यात जास्त टार्गेट केलंय की जेणेकरून त्यांना वाटतं की बीडी घरकुलचे लोक गरीब आहेत आणि पैसे घेऊन फुटतील आणि महेश पेटेला दाखवून घेतील तुमच्या बीडी घरकुलमध्ये सुद्धा तुम्हाला मतं मिळाले नाहीत. कालची जर सभा बघायला आमदार देशमुख साहेब तुम्ही आला असता तर तुम्हाला समजलं असतं. दोन्ही सभा जर तुम्ही बघितल्या असत्या तर तुम्हाला समजलं असतं की बीडी घरकुल कुणाच्या पाठीमागे आहे. कारण बीडी घरकुलचं सुरुवातीपासूनचं डेव्हलपमेंट, मग त्या सुरुवातीला पाणी देण्यापासून जे बीडी घरकुलच्या पहिल्यांदा बोरचं पाणी पित होते त्या बीडी घरकुलच्या लोकांना पाणी देण्याचं काम केलं, 4 टाक्या बांधण्याचं काम केलं. जे बीडी घरकुलची किंमत 20,000 रुपये होती, आज त्याची किंमत 20 लाख रुपये झालेली आहे. असे अनेक विषय सगळ्यांना माहिती आहेत की एक साधा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं काम, आणि त्यामुळे लोकांना आता खात्री आहे की 20 वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काही केलं नाही आपल्यासाठी. एकदा त्यांनी ठरवलेलं आहे. ठरवलं ना तुम्ही कुणाला मत द्यायचं, किती नंबर आहे, हातवर दगडून दाखवा. 1 नंबरला मतदान करणार का तुतारीला? हे 2 नंबर वाले धंदे करणारे लोक सध्या महेश अण्णाचा नंबर 2 आहे म्हणून सांगतात, तर यांचा 2 नंबर धंदेच केलेत त्यांनी आतापर्यंत, आणि त्यामुळे त्यांचा नंबर सुद्धा 2च आलेला आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, आपण सगळ्यांनी पाहिलंय जवळजवळ अजूनही आपले लोक येत आहेत, दोन्ही बाजूनी लोक येण्याचे काम सुरू आहे. कारण आपण सुरुवातीला त्यांना 2चा टाइम दिलेला होता, 2 ते 5 ही सभा संपवायचं आपलं असं हे होतं, पण ताईंचा अचानक निरोप आला आणि एवढ्या बिडी शेड्यूलमध्ये सुद्धा तुम्ही आपल्याला वेळ दिला. मी माझ्यानंतर सुरेश पाटील असतील, आपले सपाटे साहेब असतील, बाकीचे लोक बोलणार आहेत. त्याच्या आधी मी आत्ता कुणालाही नाही, फक्त ताईंना जायचं असल्यामुळं पहिल्यांदा ताई बोलतील. ताई गेल्यानंतर सुद्धा आपली सभा चालू राहील. मग ताईंनी सांगितलं की पहिल्यांदा सुरेश पाटलांना बोलून द्या. सुरेश पाटीलची वेगळी ओळख करून देण्याची मी गरज नाहीये. सुरेश पाटील हे भाजपचे नगरसेवक आहेत. सुरेश पाटील हे भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु त्यांनी भाजप पक्ष सोडलेला नाहीये. पण त्या आमदारांनी त्यांना कसं कसं त्रास दिला, आमदारांनी स्वतःच्या पक्षातल्या नगरसेवकांना सुद्धा त्रास दिला हे त्यांनी सांगणार आहे. आणि एवढंच नाही तर मला वाटतं आमदार या ठिकाणी त्यांना किती बाकीच्या लोकांना त्रास दिला हे तुम्ही सगळेजण गेली 15 दिवस पाहताय. आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आमच्या बनशेट्टीताई या महापौर राहिल्या, त्या महापौर असताना कसा त्रास दिला ही त्यांनी आता म्हणून बंडखोरी करून त्या ठिकाणी हे केलेलं आहे. हे कोणी पक्ष सोडला नाही, परंतु हा माणूस पडला पाहिजे म्हणून हे सगळेजण अग्रेसर आहेत. मी सुरेश अण्णाला विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगा. मी 25 वर्ष झाला आज तागायत नगरसेवक आहे. मला भरपूर पदं दिलेत, परंतु माझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी विष घालण्यात आलं. माझ्यासारख्या माणसाला मला 5व्यांदा तिकीट देताना काही 10 मिनिटं कमी असताना तिकीट मिळालं. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो, सभागृह नेते झालो, विरोधी पक्षनेता झालो, अनेक पदं भोगलो. परंतु तरी या देशातले भारतीय जनता पार्टी, या राज्यातले भारतीय जनता पार्टीचे लोक त्रास केले. मला हे स्थानिक आमदार विजय देशमुख त्यांचे बगलबच्चे मला मुद्दाम मी आमदार होऊ नये का होऊ नये म्हणून मला विष घातले. तरी एकदा नाही, मला 2दा विष घातले. त्या विषाचा परिणाम झाल्यावर खरं सांगायचं मला शिंदे साहेब पगार आले, सर्वजण पगार आले,
पण विष घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोण तर मारले फाशी घेतलंय, त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं, मला विष पाजले. हे विष कुठे मिळत नाहीये, हे डॉक्टरला मिळतंय. डॉक्टर त्याचा मुलगा आहे, त्याचा सासरे मुलाचं फौजी आहे. हे थॅलियम नावाचं विष कुणाकडे मिळत नाही, हे त्यांच्याकडे मिळतं. त्यांनी पालकमंत्री होते, त्यांनी पालकमंत्री होते, पण विषवादाचं प्रकरण चौकशी केले नाही. आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता मी एवढं सिनियर माणूस, मला विष घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही पंचवटी ताईचं नाव सांगायला लावलं, तुम्ही निंबर्गी सरांचं नाव लावलं, तुम्ही कैलास जोशी कामाटीचं नाव घालायला लावलं. तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातलो. मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय. मालक एवढा कडू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे, काही तुम्ही माझ्यासाठी तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही, आता लोकसभेत आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. मला 100% खात्री आहे, मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्यांचे बगलबच्चे, त्यांचे नगरसेवक, त्यांच्यावर फिरणारे लोक विष घातलेले आहेत. काही मला सांगायचं अजून, त्यांनी पालकमंत्री असताना 8 मंत्रीपद होते. त्याला काय तर वाटलं लोकांना आमच्या भाजपच्या, त्यांनी काय तर चांगलं काम करेल. अहो, त्यांनी कामगार मंत्री होते, कुणाला काम लावलंय का? त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांनी आपल्या इथं टेक्स्टाईल पार्क वस्त्रोद्योग आणलंय का? त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते. काही दारूबंदी खात्याच्या मंत्रीमध्ये फक्त दारू, मटका, जुगार आणि आपलं देशी दारू आणि बिअर बार परमिट रूम एवढंच द्यायचं काम केलंय. दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये. काही मी इथं बसलो, हे विजयी चौक आहे, या विजयी चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब भाषणाला येत होते. आम्ही बघितलं, म्हणून याचं विजय नाव चौक पडलं. ताई आज या विजयी चौकात महेश अण्णाचा सभा चालू आहे. म्हणजे महेश अण्णाचा सभा चालू आहे म्हणजे महेश अण्णा या ठिकाणी आमदार होणारच. महेश अण्णाला बी आणि ताईला बी विनंती करायचं आहे, ताई या बाजूला एक रस्ता आहे, हे समोरचा रस्ता आहे, हे रस्ता महापालिकेचं निधी मंद काम केले, तेही महापालिकेच्या याच्यामधनं काम केले, परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता डबल सुचवलं. त्याच्या पुरावानिशी काढलेला आहे, त्या संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केलं. यांनी रस्ते सर्व बोगस काम केलेलं आहे, यांनी कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही. म्हणून मी जास्त बोलणार नाही. मला लिंगायत समाजच्या लोकांना, आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, अहो कुठल्या लिंगायत समाजाचं बरं केलं सांगा. लिंगायत समाजाचं या बसवेश्वर पुतळ्याचं एकही काम केलं नाही. या बसवेश्वरचं स्मारक बांधतो म्हणलं त्याचं केलं नाही. एकाही लिंगायतच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना कामाला लावू शकला नाही. कामगार मंत्री होता, एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो. म्हणून ताई तुम्ही जाणार आहे म्हणून जास्त बोलणार नाही, अजून भरपूर बोलू शकतो, परंतु ताईला पुढे जायचंय. त्यामुळे एकच तुम्हाला विनंती करतो, मी अजूनही भाजपचा आहे. तुम्ही सर्व सत्यानेच केलं, माझ्या बायको मुलाचं, माझं परिवाराचं, मी तुमच्या सर्वांचं तरी सत्यानाश करू शकते. त्यांनी आता बघितलं आपण घरकुलमध्ये पैसे वाटायला लागले, याचा अर्थ तिथं महेश अण्णाचं वजन आहे, तिथं पैसे वाटायचं, तिथे सुरेश पाटलाचं वजन आहे, जिथं पैसे वाटायचं, जिथं नाना काळेचं वजन आहे तिथं पैसे वाटायचं. अरे त्याच्या भ्रष्टाचारचे पैसे भरपूर आलेले आहेत. म्हणून मला विनंती करायचं आहे, आपण बघा 1 नंबर अनुक्रमांक नंबर मध्ये महेश कोटेचं नाव आहे. महेश अण्णाला तुतारी वाजवणारा माणूस आहे. आमची ताई काय म्हणते, मी भाषणात ऐकत होतो आमचे सर्व व्यासपीठ, कारण ताईला बोलायचं, मी जास्त बोलणार नाहीये. मी एवढं सांगतो ताई ना विनंती करतो आणि आजची ही जाहीर सभा संपली अशी या ठिकाणी मी जाहीर देतो. ते स्वतः ताई स्टेजवर येते, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. अनुजी कोडूर, त्यानंतर आमचे नंदर साहेब, त्यानंतर आमचे जानकरजी, बाळासाहेब माने, हे सगळेजण शहर प्रमुख आणि मोठ्या पदावर आहेत, जिल्हा प्रमुख म्हणून आहेत.
या सगळ्यांचा मी मनापासून आभार आहे. त्यानं मी कधी विसरणार नाही. आज माझ्यासाठी तुम्ही अहोरात्र झटलात, काँग्रेसची मंडळी झटली, शिवसेनेची मंडळी झटतायत. आमचा शिवा ढोकळे इथं दिसत नाही, पण तरी सुद्धा बिचारा मला हात करत होता. शिवा ढोकळे सुद्धा त्यांनी अहोरात्र काम केलं. गरीब कार्यकर्ते आहे परंतु स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. अशा सगळ्याचे अनेक लोकांचे नावं मी घेऊ शकत नाही कारण सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. आपली सभा खरं तर 2 ते 5 आपण घ्यायचं ठरवलं होतं, पण सुप्रियाताईने वेळ दिल्यामुळं आपल्याला अचानकपणे हे सभा 12 वाजता सुरू करावी लागली. थोडं काही कार्यकर्ते उशिरा जरी आले असले पण ते परत वेळेत पोहोचले. ताईंच्या भाषणापूर्वी सगळेजण हजर होते. आमच्या नलिनी ते असतील, आमच्या महिला काँग्रेसच्या रोटेताई असतील, त्यांच्या टीमने सुद्धा चांगलं काम केलं. मी सगळ्यांचे नाव जरी घेऊ शकलो नाही तर त्या जे ज्ञात अज्ञात लोकांनी माझ्यासाठी काम केलं त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता सांगतो की 2 महिनाभर आपण जे कष्ट केलेत आता हे 2 दिवस तेवढेच महत्वाचे आहेत. कालच तुम्ही पाहिलं बीडी घरकुल सारख्या भागातून आम्ही महेश कोटेला मायनस करू म्हणून प्रत्येकाच्या घरात 5-5 हजारचं पाकिट वाटत असताना आमदार विजयकुमार देशमुख, त्यांचे बंधू, त्यांचे कार्यकर्ते आणि यांना पकडलेलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतली जरी नसली तर मी ही नोंद सुप्रियाताईंच्या कानावर घातली. निवडणूक आयोगाला ते ह्याची कंप्लेंट करणार आहेत. सगळ्यांची पैसे घेत असल्याची व्हिडिओ शूटिंग आपल्याकडे आहे. जवळजवळ 50 पाकिटं त्या ठिकाणी सापडलेली आहेत ज्याच्यामध्ये 5-5 हजारापेक्षा जास्त पैसे होते. त्यामुळं हे आज पैसे वाटण्याची का पाळी आली हो मालक तुम्हाला? 20 वर्ष जर काम केलं असतं तर पैशाची गरज नव्हती. तुम्ही पैसे आमच्या जीवावर कमवलेले पैसे आम्हाला वाटून खरेदी करण्याचा जर प्रयत्न करताय ही जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. दशरथ गोप साहेब असतील, त्यांची सर्व शिक्षण संस्थेचे सर्व मंडळी असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, हे सगळे जर मी अनेक लोकांचे नावं घेऊ शकलो नाही. गंजी साहेब असतील, गुंडू साहेब असतील, अनेक असे लोक यांनी मला मदत केली. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. फक्त आता एवढे दिवस आपण केलं, आमचे NK क्षीरसागर पण या लागलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना मनापासून आभारी आहे. 2 दिवस मात्र डोळ्यात तेल घालून हे करा, कारण तुम्ही आतापर्यंत केलेले कष्ट या 2 दिवसामध्ये बिघडू नये याची खबरदारी सुद्धा आपण घ्या. बूथ यंत्रणेमध्ये ज्यांच्याकडे आहे त्यांनी बूथ यंत्रणा सांभाळा. बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्या बूथसाठी त्यांना सहकार्य करा. कार्यकर्त्यांनी आपली बूथ यंत्रणा स्ट्रॉंग ठेवून मतदान जास्तीत जास्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा. आणि लोकांचं मत आपल्याबद्दल आहे, फक्त त्यांच्यापर्यंत अप्रोच व्हा आणि त्यांना समजावून सांगून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन मतदान करून घ्या अशी कळकळीची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. 23 तारखेला गुलाल हे आपलाच आहे. गुलाल कोण उधळणार आहे? आपणच उधळणार आहे. सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देऊन सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही केलेले उपकार कधी विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी मिळवलेल्या मताशी कधी गद्दारी करणार नाही. त्या मताशी प्रामाणिक राहील अशी शपथ तुम्हाला देतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. सांगेल त्यावेळी पदयात्रेत असेल, आपल्या जाहीर सभेत असेल, तुम्ही घरची सगळी कामं सोडून माझ्यासाठी महिनाभर काम करताय. मी सर्व नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे. मी तुमचे हे माझ्यासाठी दाखवलेलं प्रेम, मला देण्यासाठी आशीर्वाद तुम्ही अहोरात्र झटलात, मी कधीही विसरणार नाही. आणि तुम्ही जे एक वातावरण तयार केलं की आमदारांनी 20 वर्षात काही केलं नाही, मंत्री असताना काही केलं नाही आणि खंबीरपणे सर्व समाजाची लोक माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिली. त्यांनी जे आतापर्यंत सगळ्याला टू बी ग्रँटेड समजून जे आतापर्यंत त्यांनी हे मतं आम्हालाच जातात. काही लोक म्हणत होते की आमचं मत काय बी असू देव कमळला जातं, आमच्या हाताकडे किंवा दुसरीकडे जात नाही. ते लोक सुद्धा आज पेटून उठलेले आहेत. ते लोक सुद्धा सांगतात की आम्हाला तुम्ही टू बी ग्रँटेड धरत होता, तुम्हाला ह्या इलेक्शन मध्ये आम्ही झटका दाखवल्याशिवाय सोडणार नाही. बदल हे काळाची गरज आहे, ते बदल करणार असं अनेक समाजाच्या लोकांनी, अनेक भाजपच्या लोकांनी सुद्धा मला त्या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे. मी या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. काँग्रेसच्या आमच्या मित्र पक्षांचा सुद्धा सिंहाचा वाटा याच्यामध्ये.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर अहोरात्र झटलंय, पण त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा झटली. काही सेनेच्या नेते जरी सोडले तरी सेनेचे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये कुठेही पाय घालण्याचं काम करणार नाही एवढं अभिवचन आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. मला माहिती आहे की ऊन फार आहे आणि आम्ही सुद्धा उन्हात आहोत, पण तुम्ही उन्हात आहात. विशेषतः चतुर्थी आहे, अनेक लोकांचे उपास आहेत आणि या चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कसलीही पर्वा न करता या तापत्या उन्हामध्ये बसलात. मी मनापासून आपलं आभार मानतो. आणि जो गोपाल मामड्याल आमचा कार्यकर्ता, तो खरं तर मध्यमध्ये राहणारा होता, आता त्यांनी उत्तरमध्ये नाव नोंदवलंय आणि गेली 15-20 दिवस झालं त्यांना मी 1 रुपया सुद्धा दिला नाही किंवा ही सायकल सुद्धा त्यांनी स्वतःच्या पैशाने सगळं हे सजवलेलं आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी विनंती करतो, आमचे नानाकडे असतील, वल्ल्यासाहेब असतील, सुरेश पाटणा असतील, किंवा आमचे चाकोते साहेब असतील, दोन्ही चाकोते यांनी सगळ्यांनी त्याचा सत्कार करावा आणि अशा कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपण सगळेजण करूया. कारण कार्यकर्ता हा महत्वाचा भाग. शिवसेनेचे सुद्धा नेते, शिवसेनेचे अनेक उपशहर प्रमुख या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत. मी त्यांना व्यासपीठावर स्वागत करतो. शिवसेना आमच्या बरोबर आहे हे दाखवण्यास संपलेली नाहीये. कुणी जागेवरून उठू नका. सुप्रियाताईंच्या हस्ते 2 प्रवेश आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो, अजित भाऊ बनसोडे आणि पूनम बनसोडे यांच्या माध्यमातून सिद्धांत नागकर हे आंबेडकरी चळवळीतील आपले कार्यकर्ते, उपस्थित सर्व नागरिक बांधव, सुप्रियाताई सिद्धांत नागकर व त्यांचे कार्यकर्ते ऍडव्होकेट आशुतोष पाटील, भीम संघर्ष प्रतिष्ठान हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. कसबा गणपतीचा फोटो, कसबा गणपती, त्यांची सगळ्यांची इच्छा होती की कसबा गणपती आज चतुर्थी आहे तरी आपण यावं, परंतु आपलं हे वेळ असल्यामुळे गुरुसाहेब उपाशी यांनी आपल्याकडे या ठिकाणी मी सपाटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. सपाटे साहेब. नागरिक बंधू भगिनींनो, सुप्रियाताईंचा विजय या विजयी चौकामध्ये निश्चित होणार. मला माहिती आहे, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अर्धा तास आपण बसून घ्यावं. अर्धा तास आपण बसून घ्यावं. सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावं, महिलांनी बसून घ्यावं, उठू नका. सभा कंटिन्यू होणार आहे. सभा कंटिन्यू होणार आहे. बसून गडकरी साहेबांनी सुद्धा आपल्याला चांगली साथ दिलेली आहे. या 248 विधानसभा मतदारसंघामध्ये जी अटीतटीची लढत चालू आहे. देशमुख साहेब गेली 4 टर्म 20 वर्ष या मतदारसंघामध्ये निवडून येतात. मालक म्हणून निवडून येतात. ज्याने या सिद्धरामेश्वरच्या पदपर्शाने पावन झालेल्या नगरीला, सिद्धरामेश्वरच्या पावन झालेल्या नगरीला सिद्धरामेश्वरच्या नावाने असलेल्या साखर कारखान्याची चिमणी पाडली, पण विमान सेवा सुरू केली नाही. जो सिद्धरामेश्वरची पाप करेल
जो सिद्धरामेश्वरची बेईमानी करेल त्याला या नगरीचा राजा होण्याचं काम सिद्धरामेश्वर होऊ देत नाही. तेव्हा सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादानं आता विजय देशमुख यांना सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद मिळणार नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून महेश कोटे यांना आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचा आघाडीचा उमेदवार म्हणून महेश कोटे उमेदवार आहेत. गेली 4 टर्म गेली 20 वर्ष ज्यांनी या मतदारसंघामध्ये परिवहन मंत्री झाल्यानंतर सुद्धा देशमुखांना मंत्री केलं, आमदार केलं, परिवहन खातं त्यांच्या ताब्यात दिलं. सोलापूरच्या एसटी स्टँडला रंग द्यायचं सुद्धा काम करू शकले नाही. सोलापूरच्या एसटी स्टँडला रंग द्यायचं काम सुद्धा ते करू शकले नाहीत. विमानतळ चालू नाही. सोलापुराचा बकालपणा झालेला आहे. सोलापूरचा विकास सगळा थांबलेला आहे. आणि म्हणून आता मालक बदलण्याची गरज आहे. लोक कंटाळलेले आहेत. मालकाला बदलण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या सर्वांना जाहीर इच्छा सांगेल, इथे बसलेल्या महिला भगिनींना आणि नागरिक बंधूंना मी सांगेन की आपण सगळ्यांनी गेले 4 टर्म ज्याला आपण मतदान केलं त्या मालकाने आपल्या मताशी बेईमानी केली आहे. घराघरामध्ये भांडण लावलं, मंडळामध्ये भांडण लावलं, गल्ली गल्लीमध्ये भांडण लावलं. भांडण लावणं हे मालकाचा धंदा झाला. पैशानं आणि भ्रष्टाचारानं मतं विकत घेता येत नाहीत. माणसं विकत घेता येत नाही. मतं विकत घेता येतात. म्हणून आपण मस्तवाल झाला. आपल्याला असं वाटतंय की मी पैशाच्या जोरावर या शहराचा पुन्हा आमदार होऊ शकतो आणि पुन्हा नेतृत्व करू शकतो. देशमुख साहेब, तुम्हाला आता यापुढे सोलापूरची जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही. तुम चले जाव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देशमुख साहेबांना आपण सगळेजण आता सांगू की सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद तुमचा संपलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही बेईमानी केली कारखान्याशी, समाजाशी बेईमानी केली, समाजात भांडण लावण्याचं काम केलं, सगळीकडे भांडण, सगळीकडे वाटोळ आणि हे सगळं करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. देशमुख साहेब, तुम्ही आता चालते व्हा. आपला राज्य आपण पुन्हा या जनतेसमोर येऊन आपली कारकिर्दी खुट्ट कारकिर्द पुन्हा जनतेला सांगण्याची गरज नाही. सोलापूरचा त्याच्या हक्काचं मेरिटवर त्याला मिळालेलं काम हे बघा. दुसऱ्याच्या पोराचं भलं व्हावं याचा मलाही वाटतं, पण आमच्या पोरांच्या ताटातला घास काढू नका एवढंच माझं म्हणणं आहे. मी शब्द तुम्हाला देते की आज नंतर जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्रातच राहील. त्याच्यासाठी दिल्लीच्या तख्तावर लढाई करावी लागेल. तर तुमची लेख आणि महेश भाऊ लढू हा शब्द देण्यासाठी मी आली. माझी लढाई कुठल्याही राज्याशी नाही. तुमचाही मान सन्मान हो, आमचाही. आमची पोरांचं भलं व्हावं, तुमच्याही पोरांचं भलं व्हावं, पण आमच्या श्रीनिवास आणि आमच्या घरातल्या पोरांचा तोंडाचा घास काढून घेऊ नका. हे अमान्य आहे मला. आणि हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं सरकार आलंय ना हे सगळं दिल्लीवरनंच चालतं. पण आपण स्वाभिमानी मराठी माणसं, सोलापूरची स्वाभिमानी मराठी माणसं, अर्धी भाकरी खाऊ पण स्वतःच्या स्वाभिमानाने जगू. याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणते, एक स्वाभिमानी माणूस जो तुमचा माझा सेवक असणारे, आपल्या हक्काचा माणूस असणारे, ज्याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, असे 1 नंबरचे महेश भाऊ यांच्यासाठी मी मतं मागायला आले. आज सभा पुढे चालणार आहे. मला पुढे इंदापूर आणि बारामतीची सभा आहे. कशाचं एक तुम्हाला सांगते की आता बसवेश्वर महाराजांचा उल्लेख करते. महेश भाऊ, मी तुम्हाला एक शब्द देते की यांनी आता विषय काढला म्हणून पुढे सांगते की या राज्यात आणि देशात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी जर कोणी आरक्षणाचा मुद्दा मांडला असेल 1 नाही 10 वेळा संसदेमध्ये, तर तुमच्या बहिणीचं नाव सुप्रिया सुळे. आणि माझे कर्नाटकातले भाऊ, फक्त माझा बोलत नाहीये, घरी बसलोय म्हणून सांगते, मला भारतीय जनता पक्षातले तिथलेच काही लोक म्हणतात
की सुप्रिया तू कशाला सारखं ते लिंगायत समाजाचं आरक्षण मागते. म्हटलं माझा बजवेश्वर महाराजांवर प्रचंड प्रेम आहे. केवढा मोठा माणूस होऊन गेला. समाजाला जर आरक्षण मागायचं असेल तर दिल्लीमध्ये काय मागायला हरकत आहे. त्यांच्या सगळ्या कर्नाटकाच्या सर्कलमध्ये फिरते की अरे पोरांनो तुम्हाला निवडून पाठवलंय, ती मुलगी मुंबई महाराष्ट्रातली मागते आरक्षण लिंगायतांना, तुम्हाला काय दाढ भरली आहे. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात. हे माझं नाहीये, भाषण पूर्ण दाखवा. पण मी तुम्हाला शब्द देते की मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सुप्रिया सुळे स्वस्थ बसणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देते. आणि जाताना एवढंच म्हणते, रामकृष्ण हरी. मागासवर्गीय समाजाची शिष्यवृत्ती आपलं सरकार आल्यावर आपण लगेच सुरू करणार. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा रे. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. धन्यवाद ताई. रामकृष्ण हरी. तुतारी, रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. सुरेश भाऊ ज्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे, अशा बसवेश्वर महाराजांचा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते. बसवेश्वर महाराज आणि आम्ही सगळे, आमचा विठ्ठल आपला पांडुरंग, या दोघांना विनम्रपणे वंदन करते. आणि आज आपण सगळे महेश कोटेंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. आणि मला असं इथे येताना महेश गादेकरांनी असं गाडीत सांगितलं की ताई आपण विजयी सभेसाठी चाललो. म्हटलं कसं काय. म्हटलं चौकाचं नाव विजय आहे असं मी बघितलं होतं. ते म्हणले नाही, जो इथे शेवटची सभा करतो तो इथला आमदार होतो. त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर. माझ्या पांडुरंगाची इच्छा, त्यांचं बटन पण एक नंबर. त्यामुळे आज इथे उपस्थित राहिलेले महेश गादेकर, ज्यांच्या माझ्या अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सपाटे कुटुंब सगळं, ज्यांचं अतिशय मनापासून मनाला भावणारं पण अस्वस्थ करणारं भाषण आज सुरेश भाऊ पाटील जे तुम्ही केलं, मी शब्द तुम्हाला देते की मी आणि व्यासपीठावर आमचे सगळे आणि महेश भाऊ कोटे, तुमची सगळी जबाबदारी आजपासून आमच्या सगळ्यांची आहे. सुधीर भाऊ आपले अध्यक्ष, त्यांची पण एक इच्छा त्यांनी मला कानात सांगितली, ती मी पूर्ण करणार आहे. सुरेश अण्णा पाटील, नागेश भाऊ, नाना काळे, मनोहर सपाटे, महेश गादेकर झालं, दशरथ गोपे, रोटे मॅडम, जयंत भाऊ, जनार्दन कारमपुरे, ही सगळी आपल्या श्री आवजे, ही सगळी आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी, हे सगळे व्यासपीठावर बसलेत ना, ती साहेबांची हक्काची लोक आहेत. आणि सोलापूर तर आमच्या कुटुंबाचा अतिशय महेशभाऊ प्रेमाचं नातं आहे. आदरणीय पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा ते कुणाचा आशीर्वाद होता, ते तुमचा आशीर्वाद होता. आणि सोलापूरच्या मायबाप जनतेचं ते पालकमंत्री होते, तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून 40 वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले, या मायबाप सोलापूरच्या जनतेने फुलांच्या पाकळ्या घातल्या होत्या, त्याच्यावरनं पवार साहेबांची गाडी घेतली होती, आई मला सांगते. थोडे फार जुने आणि प्रेमाचे ऋण आलं. सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री इथे, ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब. शिंदे साहेबांना
आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवांत रेड्डी इथे येऊन गेले. रेवांत रेड्डींचे आणि माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध. आम्ही दोघं एकत्र खासदार झालो. कौटुंबिक संबंध, मैत्री, एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी. आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचेही मी मनपूर्वक आभार. आणि हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे सगळे आहेत? हा घातले आहेत इथे. आपलेही उद्धव ठाकरेजी, सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधली, ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो. आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, परिवर्तन घडवायचं या राज्यात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबायचंय ही विनम्र विनंती मी आज खरं तर करायला. आज काय परिस्थिती आहे राज्यात? मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसल्या. महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात, काय काही करा, महागाई कमी करा. हे बघा हात मान हलवत आहेत नाही. महागाई झाली आहे की नाही? एका हाताने तुम्हाला 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने 2200 रुपये तेलाच्या डब्याचे केले की नाही मला सांग. केले. हे आमच्या भावांना पण माहिती आहे, कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली काहीतरी करा. मी शब्द तुम्हाला देते, अरे तुतारी घुमणार. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगते, एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही. मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की 5 वर्ष, एक नाही 5 सलग वर्ष उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा, ज्या सुविधा आहेत, मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी 5 वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल. आम्ही महागाई वाढू देणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी, मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण. आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करतो. आज इथे पोलीस आहेत का? असतील ना. इथे जेवढे पोलीस आहेत, हा इथे दिसत आहेत, आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा त्यांची भरती ही कुणाच्या काळात झाली. ही सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल तर माझे बंधू कैलासवासी आपलं RR आबांनी केली आहे. विचारून बघा त्यांना कुणाच्या काळात त्यांना नोकऱ्या. बघा मान डवलत आहेत, RR आबा की दे नाही. हे तुमचं कर्तृत्व होतं, तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री RR आबा. मला RR आबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात आले, शून्यातून विश्व उभं केलं. मी शब्द तुम्हाला देते की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच. मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे, प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे. तिथे देवा भाऊमुळे प्रॉब्लेम आहे. बंदूक हे यांच्या असायला पाहिजे. आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो सगळीकडे. आपल्याला हे बदलायचंय. आज पोलिसांचा मान सन्मान करू, पण आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत, त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झाले. शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या आत या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार करेल. ती पारदर्शकपणे होईल आणि तुमच्या सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळेल. महागाई आपण कमी करणार, बेरोजगारी आम्ही करणार. आणि या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र मिळून करू. यांचं काम तर सगळ्यांचं महेश भाऊंनी पाहिलेलंच आहे. अनेक वर्ष अतिशय उत्तम सोलापूरमध्ये काम केलेला आपला
सोलापूरकर आहे, लढतोय जोरात. आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदृश्य शक्तीच्या. लढाई सोपी नाही, पण आपला गडी पण भारी आहे. एक सांगते बायकांनो, बाकी कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही, मी सांगेन तुम्हाला. आज उद्या येतील समोरची, बरंच काय काय घेऊन येतील, सगळं घ्या. तुम्हाला काय वाटलं दादा, मी चहा बद्दल बोलत होते, तुम्हाला काय वाटलं? मी चहा म्हणत होते. तो इलेक्शन कमिशन वाला ऐका, तू रेकॉर्ड कर रे माझं भाषण, नाही तरी कोणीतरी केस करायचं. मी चहा बद्दल बोलत होते. ते येतील, बरोबर घेऊन येतील. दोन्ही हाताने घ्या, एका हाताने नाही. कारण का ते जे देणार आहेत ते त्यांचं नाहीये, ते आपलंच त्यांनी आपल्याकडून घेतलेलं. अधिकार तुमचा त्याच्यावर आहे. हे 50 खोक्याचं सरकार आहे. अहो 2000 कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं. आता महेश भाऊ म्हणत होते ना की त्यांचं काम होतं पाण्याच्या स्कीमचं. पवार साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं, लगेच काम झालं. महेश भाऊ एक सांगते, कोणीही स्वतःच्या खिशातून ते पैसे दिले नाही. ते पैसे आपण सगळे टॅक्स भरतो, त्याच्यातून ते आले. ते पैसे महाविकास आघाडीने तुम्हाला दिले. काय होतं, एखाद्या मंत्र्याला वाटतं मीच माझ्या खिशातून दिलं. ते विसरतात की ते मंत्री आहेत, लोकांनी निवडून दिलेले, ते लोकांचे पैसे, तुमचे पैसे नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त सर्टिफिकेट घ्या बस, बाकी तुमच्याकडून आमची काय अपेक्षा. तुम्ही सर्टिफिकेट घेऊन मुंबईला या. तुमच्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायची जबाबदारी ही आज पुढचे आता 5 तास आणि 1.5 दिवस पोरांनो 1.5 दिवस झोपायचं नाही. डोळ्यात तेल टाकून बसायचं. रात्र वैर्याची आहे. पकडला व्हिडिओ काढला का? मग डायरेक्ट इलेक्शन कमिशन मला द्या, मी ट्विट करून टाकते. कारण का तो पक्ष सुरेश भाऊ बच गए. तो पक्ष कॉपी करून पास होणारे लोक. ते आमचे देवाभाऊ काय म्हणतात, आता तसलं नाही पाहिजे तुम्हाला पुरुषांना स्वस्त. मी कुठलं बोला, सोलापूर रेडीमेड कपड्यासाठी, सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषद काम. काय बोलताय खरं? मला चिठ्ठी आली, चिठ्ठी वाचते. पत्रकारांना दाखवणार असाल तर पुढे दाखवा. सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषदेचे काम गुजरातला दिलंय, अशी मला चिठ्ठी आली आहे. खरंय का? तुम्ही करता? कुठे गेलं काम? कसं काय सांग बेटा. तुझं नाव काय दादा? तुझं नाव काय दादा? श्रीनिवास. हा हा, मग काय झालं बाबा, मला समजून सांग. एक मिनिट थांब. माईक कुठे गेला? एक मिनिट थांब. हॅलो हॅलो, मी श्रीनिवास कोटा रेडीमेडचे काम करणार आहे. 2 वर्ष झाले रेडीमेडचे काम सगळं टेंडर गुजरात गेले. इथं रोजगाराचे सगळ्यांचे हप्ते आहे, ती मोबाईलचे गाडीचे ते विश्वासाने काम करतात म्हणून घेते. त्यांना अडचणला पालकमंत्री बी प्रचार काढला तर आलं नाही. जिल्हा परिषदकडे घरात बसून बी फक्त मतं मागायला पूर्ण शहर उत्तरला फिरायला त्यांनी. त्यांच्या पद्धत नाही मतं मागायची. आम्हाला महिला बचत गटाला काम देता म्हणलं ते बीजेपी सरकारने महिला बचत गटाला मागावं मतदान, पुरुषांना मागू नये. बायकांनो लक्षात ठेवा, ही चिठ्ठी आहे. एक आर्थिक महामंडळाची स्थापना केली, 100 कोटी रुपये दिले. आमच्या एका नेत्यांना त्याचा अध्यक्ष घोषित केलं, राज्यमंत्रीचा दर्जा दिला. पण आज सगळ्या वडार समाजाला लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती या केवळ घोषणाच होत्या. आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे जेव्हा यांनी सांगितलं परवा दिवशी की वडार समाजांनी पुनश्च एकदा
भाजपाला पाठिंबा दिला. मी आज या मंचावरून सांगू इच्छितो, वडार समाजातला एक नागरिक आज महेश अण्णाच्या पाठीशी आहे. कारण 6 वर्षाच्या माणसाने, मुख्यमंत्र्यासारख्या माणसाने सांगितलं की आम्ही समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करू, तुम्हाला कामांमध्ये 10% आरक्षण देऊ. आमचा समाज दगडविटांचा काम करणारा समाज, त्या समाजाला 10% आरक्षण देऊ कामांमध्ये असं सांगितलं. पण आजपर्यंत हातात नुसता भोपळा दिलाय. त्यामुळे माझ्यासारखा समाजातला प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, ज्येष्ठ आज महेश अण्णा तुमच्या पाठीशी उभा आहे. मित्र हो, आपलं हे 20 तारखेला मतदान म्हणजे मत हे दान करायचं असतं, विकायचं नसतं. एक 2 मिनिटात आपल्या मताचं महत्व काय सांगतो. एक बैल जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर 1 लाखाच्या घरात मिळतं. एक म्हैस जर आपण घ्यायला गेलो तर 60-70 हजाराला मिळते. एक गाढव जरी विकत घ्यायला गेलो तरी असते 20-25 हजाराला मिळतं. तर तुमची आमची किंमत 500 रुपये, 1000 रुपये कशी असू शकते. एवढंच जाणून घ्या की तुमची आमची किंमत काय आहे. जर आज तुमच्या घरापर्यंत, कालची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे की त्यांना पैसे वाटताना रंगी हात पकडलं, 500 आणि 1000 रुपयात जर आपण विकलं जायला लागलो तर आपली किंमत काय, एवढीच जाणून घ्या. येणाऱ्या काळात, येणाऱ्या 2 दिवसात पैसा येईल, अनेक ऑफर येतील, नगरसेवक पद येईल, कामं येतील, अमकं येईल, तमकं येईल, सगळं येईल. पण या नुसता घोषणाच असतील. महेश अण्णांनी आजपर्यंत जे काम करून दाखवलंय तेच काम येणाऱ्या 5 वर्षात ते करतील. याच विश्वासानं आपल्याला महेश अण्णांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही आम्ही मिळून ही लढाई फक्त महेश अण्णांची नसून आपली आहे. आणि आपण महेश अण्णांना येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू, या विश्वासानेच मी 2 शब्द संपवतो.